पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। ग्रामविकासाची वारी पंढरीच्या दारी, मान माऊलींचा सेवा वारकऱ्यांच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी सदैव तत्पर। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन। वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा। महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा असणारी सामाजिक सलोखा व स्वच्छता आणि भक्ती यांचे दर्शन घडणारी निर्मल वारी। दर्शक हो, नमस्कार। वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 25 जुलै 2026 संध्याकाळची स्थिती। उजनी आता 75% उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरलेली आहे आणि धरणामध्ये जवळपास 104 TMC एकूण पाणीसाठा झालेला आहे। यातला उपयुक्त पाणीसाठा हा 39.79 TMC इतका आहे। दौंडची आवक ही आता 74,000 क्युसेक इतकी झालेली आहे। दरम्यान धरणामधून सध्या मुख्य कालव्यामध्ये 2000 क्युसेक, भीमा सिंहगड कालव्यात 900 क्युसेक, दहिगाव योजनेकरता 90 क्युसेक आणि सीनामाढा योजनेकरता 280 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे। भीमा खोऱ्यामध्ये होत असलेल्या पावसाचा फायदा हा उजनीला झालेला आहे आणि वरच्या अनेक धरणांमधनं पाणी सोडण्यात आलं आहे। त्यामुळं उजनीत येणारी पाण्याची आवक वाढलेली आहे। सध्या म्हणजे आज सायंकाळी 6 वाजता सुद्धा घोड प्रकल्पातून 9000 क्युसेकनं पाणी सोडलं जातं। याचबरोबर कळमोडी प्रकल्पातून 1226, भामासखेडमधनं 2926, वडिवळेमधनं 2454 क्युसेक, पवनामधनं 1400 क्युसेक, मुळशीमधनं 10000 क्युसेक, तर खडकवासला प्रकल्पातून 3424 क्युसेकनं पाणी सोडलं होतं। या धरणांचे विसर्ग कमी करण्यात आलेले आहेत। वीर प्रकल्पातनं जे नीरा नदीवरचं आहे त्यातून 15000 क्युसेकचा विसर्ग सुरू होता। त्यामुळं आता हे जे पाणी आहे वीरमधनं सोडलेलं ते आता लवकरच पंढरपूरला दाखल होतं आहे आणि पंढरपूरला आषाढी यात्रा भरली असल्यामुळं तिथं सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। आज सायंकाळी 6 वाजेपर्यंतसुद्धा अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे। यात मुळशी धरणावर 38 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे, वडिवळ्यावर 21, पवनावर 24 मिलीमीटर पाऊस, टेमघरवर 16 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, नीरा देवघरवर 12 मिलीमीटर पाऊस हा झालेला आहे। याचबरोबर घोड उपखोऱ्यातल्या वडजवर 10, डिंबे प्रकल्पावर 15 मिलीमीटर, तसेच कळमोडीवर 23 मिलीमीटर पावसाची नोंद ही आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेली आहे। दरम्यान उजनी धरण हे आता 75% भरल्याने त्याचा वाटचाल आता 100कडे सुरू आहे आणि येणारी जी दौंडची आवक 74,000 क्युसेक पाहता धरण लवकरच अजून 10 ते 15% हे लवकरच वधारेल असं दिसत आहे।